तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात अर्णव वल्लरीला कॉल कर. वल्लरी अर्णवला कॉंग्रॅच्युलेट करते. अर्णव मामीला म्हणत असतो, मामी आम्ही सर्वांनी तुला खूप मिस केलं. पुढे अर्णव म्हणतो, परंतु मी आत्ता मामी तुला वेगळ्याच कारणासाठी फोन केलाय. हे ऐकून वल्लरी खूप घाबरते. अर्णव म्हणतो, मामी तू ओके आहेस ना? तुला काही लागलं नाहीये ना? तुमच्या रूम मध्ये इथे फ्लोअरला रक्ताचे डाग होते, ते पाहिलं ना म्हणून विचारतोय. यावर वल्लरी म्हणते, अरे ते काय आहे ना, माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला. तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय आणि ती म्हणाली लगेच निघून ये. त्या गडबडीमध्ये पाण्याचा ग्लास माझ्या हातातून पडला आणि तो फुटला आणि त्याची काच माझ्या पायाला लागली. परंतु घाई गडबडीमध्ये रक्ताचे डाग पुसायचे राहूनच गेले. अर्णव वल्लरीला काळजीनेच म्हणतो, मामी असं काही झालं तर सांगत जा. यावर वल्लरी म्हणते, किती काळजी करशील रे बाळा, मी ठीक आहे अरे. पुढे अर्णव वल्लरीला, मामी तू कधी येणार आहेस असं म्हणतो. वल्लरी म्हणते, मी उद्याच निघते. फोन ठेवल्यानंतर वल्लरी म्हणते, ओ गॉड, रमाकांतवर हल्ला करून तो खाली पडला, त्याला लागलं, ते रक्ताचे डाग पुसायचेच राहून गेलेत. वल्लरी स्वतःशीच म्हणते, वल्लरी नशीब तुझं म्हणून आज वाचलीस. इथून पुढे थोडी काळजी घे, दरवेळेला वाचशीलच असं काही नाहीये. दुसरीकडे सौदामिनी देशमुखला देवसरे भेटायला येतात. देवसरे म्हणत असतात, मॅम काय झालंय, एवढ्या रात्री अर्जंट बोलवलं? यावर सौदामिनी म्हणते, नाही काहीच अर्जंट नाहीये, फक्त गप्पा मारायला बोलवलंय मी तुम्हाला. काय घेणार, चहा की कॉफी, का ड्रिंक मागवू, नाहीतर डायरेक्ट डिनर मागवते? देवसरे म्हणतात, मॅम एवढा पाहुणचार? सौदामिनी म्हणते, पाहुणचारच कमी पडला म्हणायचा. अहो माझ्याकडनं दिलेले पैसे कमी पडले तुम्हाला. देवसरे म्हणतात, अहो मॅडम तसं काही नाहीये. वल्लरी म्हणते, तसं नाही तर मग काय झालं? सौदामिनी खूपच चिडलेली असते. सौदामिनी म्हणते, सांगा माझं काम का नाही झालं? देवसरे म्हणतात, त्या अर्णव ईश्वरीने जे इम्पॉसिबल होतं ते पॉसिबल करून दाखवलंय त्या ईश्वरीने. आणि ऑडियन्सचा सुद्धा केवढा सपोर्ट होता त्यांना. अहो एक हाती निर्णय कसा काय फिरवणार ना? यावर सौदामिनी म्हणते, तुम्हाला मी सांगितलं होतं जजेसला मॅनेज करा, का नाही जमलं तुम्हाला? पुढे रागाने सौदामिनी म्हणते, ही काल आलेली पोरगी 4 शब्द माझ्या तोंडावर मला सुनवून गेली. ईश्वरी आपल्या हातामध्ये आपल्या सासूचा म्हणजेच अर्णवच्या आईचा फोटो घेते आणि ती त्या फोटोला म्हणते, आई तुम्ही आज असताना तर तुम्हाला तुमच्या मुलाचा खूप अभिमान वाटला असता. आई तुमचा मुलगा तुमची शिकवण विसरलेला नाहीये, तुम्हाला आज खूप आनंद झाला असता. हे सर्व लांबूनच अर्णव ऐकत असतो. थोड्या वेळाने अर्णव सुद्धा ईश्वरीजवळ येतो. अर्णव म्हणतो, देवाचा आशीर्वाद माझ्या मागे आहे की नाही मला माहीत नाही, परंतु तुझा आशीर्वाद कायम आहे माझ्यासोबत. आई मला जाणवत होतं, मला माहिती आहे कॉम्पिटिशनच्या वेळी तू होतीस माझ्या बाजूला. चिंटू सगळं ठीक होईल, काळजी करू नको, सगळं ठीक होईल असं सतत म्हणत होतीस. तुझ्यामुळेच आज मी जिंकू शकलो. तुझा आशीर्वाद सतत आमच्या सोबत असतो. ईश्वरी म्हणते, आई आम्ही तुम्हाला शब्द देतो, अर्णव सरांनी तुमच्या नावाने सुरू केलेली ही कंपनी कायम आपल्याकडेच राहील. सात्विक फॅशनचा मालक कायम तुमचा चिंटूच असेल. कितीही संकट आली, कशाचाही सामना करावा लागला तरी सुद्धा आपल्याकडून सात्विक फॅशन ही कंपनी कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. अर्णव ईश्वरी दोघांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. अर्णव लगेच ईश्वरीला जवळ घेतो. राकेश इकडे म्हणतो, जोपर्यंत ईश्वरी आणि अर्णव हरल्याची बातमी मिळत नाही तोपर्यंत डोकं शांत होणार नाहीये माझं. हा गीते सुद्धा कुठे गोट्या खेळायला गेलाय काय माहिती. थोड्या वेळाने गीते तेथे येतो आणि राकेशला आवाज देत असतो. राकेश म्हणतो, अरे कुठे होतास एवढा वेळ? ती स्पर्धा दिसते ना टीव्हीवर, त्याचा निकाल लागला असेल, मग तू कुठे मारायला गेला होतास? अहो तुमच्यासाठी खास बातमी आणली आहे. राकेश म्हणतो, अर्णव आणि ईश्वरी त्या स्पर्धेमध्ये हारले हे तुझ्या तोंडून ऐकायचंय मला. यावर गीते म्हणतो, नाही साहेब, दुसरा राऊंड सुद्धा जिंकले ते दोघं. राकेश म्हणतो, अरे गीते नशा करून आलायस की काय? काय आहे खरं सांग. गीते म्हणतो, जे घडलंय ना तेच बोलतोय आणि शिवाय लोकांचाही सपोर्ट खूप आहे त्यांना, आता पुढचं तुम्ही बघा. असं म्हणून गीते तेथून निघून जातो. राकेश खूप चिडलेला असतो. राकेश म्हणतो, पुन्हा माती खाल्ली त्या सौदामिनी आणि वल्लरीने. फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारतात पण काही कामाच्या नाहीयेत बिनडोक. राकेश म्हणतो, नाही नाही असं होऊन चालणार नाहीये. त्या अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात पुन्हा आनंद येऊ देणार नाही. माझी इंदोरी जिलबी माझी होणार नसेल तर मी तिला तुझी होऊ देणार नाही. चिंटुकल्या बस झालं.
आता शेवटचा घाव त्या दोघांनाही संपवून टाकणार आहे मी. आता होणार अर्णव ईश्वरीचा फायनल गेम. वल्लरी इकडे सौदामिनीला फोन लावते. सौदामिनी खूप चिडलेली असते. सौदामिनी म्हणते, बोला वल्लरी पाटील, बोला, काय सेवा करू तुमची. यावर वल्लरी म्हणते, काय झालं, असं का बोलताय तुम्ही माझ्याशी. सौदामिनी म्हणते, काय झालं ते सुद्धा मीच सांगायचं, काय करायचं तेही मीच सांगायचं. वल्लरी म्हणत असते, अहो पण. यावर सौदामिनी म्हणते, तू मला फोनवरून ऑर्डर दे ना, मी इथे देवसरेंना पैसे पण देते, तुला प्रॉपर्टीमधनं अर्धा हिस्सा देते आणि स्पर्धेच्या ठिकाणी माझ्या हातातनं एक एक गोष्ट निसटून जात असताना मी फ्रस्ट्रेट होऊन बघत राहते. यावर वल्लरी म्हणते, अरे बाप रे, ही तर खूपच भडकली आहे, तिच्याशी आता बोलण्यात काहीच पॉईंट नाही आहे. वल्लरी सौदामिनीला म्हणते, मला खूप अर्जंट कॉल येतोय, मी नंतर बोलते तुमच्याशी. सौदामिनी म्हणते, नाही नाही, फोन नाही करायचा आता तुम्हाला, तुला फोनवर अपडेट द्यायला मी तुझी सेक्रेटरी नाहीये, ठेव फोन. नम्रता आकाशसाठी कॉपी आणते. आकाश नम्रताला म्हणतो, नम्रता बस ना. आकाश म्हणतो, आय एम सॉरी, आय नो तू माझ्यावर रागवली आहेस, कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकलो नाही ना म्हणून. नम्रता म्हणते, आकाश मी अपसेट असल्याने कुणाला काय फरक पडतोय. आकाश म्हणतो, खूप फरक पडतोय अगं, आणि तुला एक सांगू, आपण जिंकणार. नम्रता म्हणते, आकाश मला सांगा, आपण कसे जिंकणार आहोत. तुम्ही तर पूर्ण वेळ ईशू आणि जिजूलाच मदत करत बसलेलात, तुमचं तर तुमच्या कामाकडे लक्षच नव्हतं. आकाश, ट्रस्ट मी, तुम्ही जर तुमच्या कामाकडे लक्ष दिलं असतं ना, तर आपण नक्की ही राऊंड जिंकू शकलो असतो. तुमची खरंच खूप सुंदर डिझाईन होती. आकाश, तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. यावर आकाश म्हणतो, मला खरंच काही कळत नाही, त्या दोघांनी हरावं आणि आपण जिंकावं असं सतत का वाटतंय तुला. या आधी सुद्धा मी तुला एकदा सांगितलंय आणि आता पुन्हा तेच सांगतोय, आपल्यातलं कुणीही जिंकलं तरी मला चालणार आहे, आपल्यातल्या कुणालाही प्राइज मनी मिळालं तरी चालणार आहे, कारण आपल्याला सात्विक फॅशन वाचवायचं आहे. यावर नम्रता म्हणते, पण आपल्यामुळे सात्विक फॅशन वाचलं तर काय हरकत आहे ना. आकाश म्हणतो, हरकत काही नाहीये, परंतु तू विसरतेस, आपण पॅकअप म्हणून या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलंय. नम्रता म्हणते, तुम्ही जर सतत असंच समजत राहिलात ना, तर आपण कायम पॅकअपच राहणार आहोत, हे लिहून घ्या तुम्ही. दोघे बोलत असतानाच वल्लरीचा फोन नम्रताला येतो. नम्रता लगेच फोन घेऊन बाहेर जाते. वल्लरी म्हणते, काय ग नम्रता, दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा मातीच खाल्लीस ना. अर्णवला सुद्धा शिर्केंचा फोन आलेला असतो, परंतु अर्णव तेथे नसतो. ईश्वरी शिर्केंचा कॉल रिसीव्ह करते. ईश्वरी म्हणते, बोला शिर्के. शिर्के म्हणतात, मॅडम सर बिझी आहेत का, कारण मी त्यांना कॉल करत होतो परंतु ते माझा कॉल उचलत नाही आहेत. शिर्के म्हणत असतात, अहो मॅम, तुम्हाला सुद्धा काहीतरी सांगायचं होतं. ईश्वरी म्हणते, काय हो. शिर्के म्हणतात, अहो मॅम, कॉम्पिटिशनच्या 2 राऊंड नंतरच तुमच्या आणि सरांच्या नावाचे फॅन पेजेस ओपन झाले आहेत सोशल मीडियावर आणि तासातासाला त्याचे फॉलोवर्स वाढत आहेत. ईश्वरी म्हणते, काय सांगताय काय शिर्के. शिर्के म्हणतात, खरं सांगायचं तर खूप लोक तुमचे फॅन्स झाले आहेत. हे सर्व ईश्वरी मुद्दामच अर्णवला ऐकवत असते. पुढे शिर्के ईश्वरीला पुढच्या राऊंडसाठी ऑल द बेस्ट करतात. त्यानंतर अर्णव म्हणत असतो, तुला असं वाटतंय की सगळं तूच केलंय. ईश्वरी म्हणते, मशीन जर मी दुरुस्त केलीच नसती तर मग तुम्ही युनिक डिझाईन कसं काय बनवलं असतं. अर्णव म्हणतो, मला जर त्या डिझाईनची आयडिया आठवलीच नसती तर मशीनचं काय केलं असतं आपण. ईश्वरी म्हणत असते, हां, जलस होताय का तुम्ही. यावर अर्णव हसतो आणि म्हणतो, हे बघ, मी ना आधीपासूनच फेमस आहे, तू ना आत्ता फेमस व्हायला लागली आहेस आणि तेही माझ्यामुळे, कळलं. वल्लरी इकडे नम्रताला म्हणत असते, एवढी थंड कशी काय ग, दुसरा राऊंड सुद्धा जिंकले ती ईश्वरी. नम्रता म्हणते, आई, तुम्ही जे सांगितलं ते मी केलं आणि त्याचा जो परिणाम व्हायचा होता तो सुद्धा झाला, मग तरी सुद्धा तुम्ही मला ब्लेम का करताय. नम्रता म्हणते, तुम्हाला फक्त ईश्वरी हरावी एवढंच वाटतंय. आम्ही जिंकलो आहे याचं थोडंही कौतुक नाही आहे का हो तुम्हाला. काय आहे ना, या घरातल्या कोणत्याच माणसाला आमचं कौतुक नाही आहे, कोणीही आम्हाला क्रेडिट देत नाही आणि तुम्ही सुद्धा काय करताय आई. वल्लरी म्हणते, माझा मुलगा आणि सून जिंकली याचं कौतुक नसेल का मला, वाटत नाही आहे ना. आणि मला एक सांगा, तुमचा राग नेमका इशूवर आहे की घरातल्या सर्वांवर. मला फक्त एवढंच वाटतं की मी जिंकून आपल्या कुटुंबावरचं संकट टाळावं आणि त्याचं क्रेडिट फक्त आम्हालाच मिळावं आणि त्या घरामध्ये
इशूपेक्षा जास्त मान मला मिळावा. पण आई, तुमच्या बोलण्यातून फक्त इशू हरावी हेच फ्रस्ट्रेशन जाणवतंय. का असं? आपण दोघी मिळून जे काही करतोय त्याचा हेतू काय असेल हेच कळत नाहीये मला. वल्लरी म्हणते, नम्रता तू शांत हो आधी. अगं, मला सुद्धा तुझं या घरात महत्त्व वाढावं, तुला मान मिळावा असंच वाटतंय ना. म्हणूनच करतोय ना आपण हे सगळं. यावर नम्रता म्हणते, मग मग इशू कशी हारेल याकडे लक्ष देण्यापेक्षा मी कशी जिंकेन याकडे लक्ष द्या ना. वल्लरी म्हणते, म्हणजे नक्की काय करू सांग. आई, तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही त्या आयोजकांना मॅनेज करू शकता. मी कशी जिंकेन यासाठी प्लॅन करू शकता. म्हणजे म्हणजे आमच्याकडून सात्विक फॅशन वाचवलं जाईल. या घरातला मान सन्मान आम्हाला मिळेल, बस बाकी काही नाही आई. पुढे अर्णव ईश्वरीला म्हणतो, हॅलो, जेव्हा माझं लग्न होतं हे कळलं ना, तेव्हा लाखो डीएम्स आलेत मला मुली. त्यानंतर अर्णव ईश्वरीला सर्व नावं दाखवत असतो. परंतु ईश्वरी मला नाही बघायचंय असं म्हणत असते. ईश्वरी म्हणते, मुली या बेवकूफ असतात, बेवकूफ. अर्णव म्हणतो, तुझ्यासारख्या. ईश्वरी म्हणते, आज जशी मी तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये साथ दिली तशी कोणत्या मुलीने दिली असती का? बोला ना, बोला. अर्णव म्हणतो, तू नसतीस तरी पण मी केलं असतं ना सगळं मॅनेज, एवढं काय त्यात. अर्णव मुद्दामच चिडवत असतो. वल्लरी म्हणत असते, नम्रता अगं खूप भोळी आहेस ग तू बाळा. छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या लक्षातच येत नाहीयेत. नम्रता म्हणते, म्हणजे? वल्लरी म्हणते, तुला जर जिंकायचं असेल तर तुला ईश्वरीला हरवावं लागेल. कारण ती हरल्याशिवाय तुला जिंकताच येणार नाही आणि त्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, लक्षात ठेव. यावर नम्रता म्हणते, आई, मी पूर्ण क्लाउड किचन सांभाळलंय, मला येतं सगळं. वल्लरी म्हणते, परंतु ते स्पर्धेत दिसत नाहीये कुठे. कसं आहे ना नम्रता, तुला असं वाटतं की तू तुझ्या बहिणीपेक्षा जास्त टॅलेंटेड आहेस, परंतु तसं नाहीये. एवढे प्रॉब्लेम्स येऊन सुद्धा ती जिंकते याचा अर्थ काय? ती तुझ्यावर भारी पडते. त्याच्यामुळे तू तिच्यापेक्षा टॅलेंटेड आहेस हा गैरसमज डोक्यातून काढून टाक, कळलं? नम्रता म्हणते, असं का म्हणताय तुम्ही? वल्लरी म्हणते, त्या सात्विकाचं शिलाई मशीन बंद पडलं होतं. ते त्या ईश्वरीने रिपेअर केलं आ- आणि मग ते राऊंड ते जिंकले. तुला हे जमलं असतं का? कळलं? ईश्वरी का टॅलेंटेड आहे असं मी म्हणते ते. तुला हे काहीच जमलं नसतं आणि आता हे मान्य कर की ती तुझ्यापेक्षा सुद्धा टॅलेंटेड आहे आणि हे लक्षात ठेव. तर आणि तरच तुझ्यामध्ये जिंकण्याची उर्मी राहील. नाहीतर समाधान मानावं लागेल दुसऱ्या नंबरवर. मग कसला मिळतोय तुला या घरात मान? आता तरी जागी हो नम्रता. डोकं लढव आणि जिंकण्याचा प्रयत्न कर. असं म्हणून वल्लरी फोन कट करते. नम्रता म्हणते, येस, आई बोलतेय ते अगदी बरोबर आहे. मालिकेच्या पुढील भागात ईश्वरी म्हणत असते, सगळ्या लोकांना कौतुक आहे. त्या शिर्केंना कौतुक आहे. त्यांनी फोन करून माझं कौतुक केलं. माझा नवरा त्याला काहीही कौतुक नाहीये माझं. दुसरीकडे राकेश म्हणतो, एक भयानक स्फोट आणि सगळं बेचिराख. अर्णव इकडे ईश्वरीला म्हणतो, तू आज नसतीस तर कॉम्पिटिशन आपण जिंकू शकलो नसतो. दरवेळेस माझ्यासोबत उभी असतेस. थँक्यू सो मच. राकेश म्हणत असतो. राकेश इकडे जेलमध्ये म्हणतो, तुला काही कळायच्या आत तुझ्या चिंधड्या उडणार अर्णव. उद्या मी इथून सुटणार आणि सरळ भेटू तुझ्या शौकसभेत.